नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये 100 शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी प्रक्रिया उद्योगाची मुहूर्त मेढ रोवली आहे। हदगाव तालुक्यामध्ये हा पहिलाच कृषी प्रक्रिया उद्योग असणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। 25 एकरमध्ये हा प्रक्रिया उद्योग असणार आहे। त्यामध्ये बायो सीएनजी प्रकल्प, हळद शिजवणी, दूध प्रक्रिया, 1000 मेट्रिक टन क्षमतेचं शीतगृह, केळी पिकवणी, फळ आणि भाजीपाला प्रकल्प, सोयाबीन प्रक्रिया, वेअर हाऊस अशी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या प्रकल्पामधून जवळपास 5000 मुलांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे। बराचसा फायदा होईल। सोयाबीन, तूर, हरभरा या उद्योग याचं सगळं काही उत्पन्न शेतकऱ्याला जास्तीत जास्त होईल अशी मी आशा आहे। हळदीच आहे, त्याच्यामध्ये हरभरे आहे, सगळं हे त्यांना त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, सगळे भाजीपाला आहे, हो सगळे येतं। म्हणजे तुमचा जो उत्पादित माल आहे तो इथेच विकून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल अशी अपेक्षा आहे ना, फायदा होईल ना आमचा शेतकऱ्याला। पुणे, औरंगाबाद अनेक या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध बिचारे काम करण्यासाठी जातात। तेच काम जर त्यांना या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या घरीच त्या ठिकाणी जर उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी तेवढीच त्या ठिकाणी व्यवस्था आपल्या तालुक्यातील युवकांची होईल। सोलापूर जिल्ह्यात मे आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं। आता या नुकसान झालेल्या 15000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय। या नुकसान भरपाईमध्ये करमाळा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 4746 शेतकऱ्यांचा समावेश आहे। अक्कलकोट तालुक्यातील कोणत्याच शेतकऱ्यांचा सहभाग नाहीये। त्यामुळे तत्काळ शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिवृष्टी ही झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर त्यावेळेस पंचनामे हे करण्यात आले होते, काही ठिकाणी ई पंचनामे देखील करण्यात आलेले होते। मात्र 3 महिने झालं अद्याप ही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत ही शासनाकडून मिळालेली नव्हती। मात्र आता शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट म्हणावी लागेल। जिल्ह्यातील आता 15000 शेतकऱ्यांना 37,40,00,000ची नुकसान भरपाई ही लवकरच मिळणार आहे। आपण पाहतोय मे महिन्यामध्ये अनेक शेतकरी हे बाधित झालेले होते, त्यासाठी शासनाकडून निधी हा आला नव्हता, त्यामुळे भरपाई देखील रखडलेली होती। तब्बल 3 महिन्यानंतर राज्य सरकारने आता त्या संबंधीचे शासन जे परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे, त्यामुळे आता 15451 शेतकऱ्यांना 37,40,73,000 रुपयांची नुकसान भरपाई ही मिळणार आहे। त्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी पंचनामा हा केलेला होता त्या शेतकऱ्यांना आता मदत ही मिळणार आहे। शासनाकडून देखील या संबंधीचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मात्र आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम केव्हा जमा होणार या प्रतीक्षेत शेतकरी राजा दिसून येतोय। अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात मोठा चढ उतार होत असून 500 रुपये पार गेलेला कांदा पुन्हा एकदा 350 रुपयांवर खाली घसरला होता। मात्र आता पुन्हा कांद्याचे बाजारभाव वाढले असून बाजार समितीमध्ये येणाऱ्या कांद्याची आवक घटलेली आहे। तर वखारीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालाय। तर दुसरीकडे नवीन कांद्याची ही आवक कमी असल्यानं कांद्याचे बाजारभाव सध्या चढेच पाहायला मिळत आहेत। आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठे चढउतार पाहायला मिळत असून 500च्या पार गेलेले कांद्याचे बाजारभाव मधल्या काळात गडगडले होते। खरं तर अफगाणिस्तानमधनं कांदा आयात केल्यानंतर हे बाजारभाव गडगडल्याचं बोललं जात होतं। मी सध्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेले, आपण या ठिकाणी पाहू शकतो कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेला। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। काय सांगाल, गेली काही दिवस कांद्याचे बाजारभाव गडगडलेले पाहायला मिळाले, त्याआधी कांद्याचे बाजारभाव चढलेले होते आणि आता बाजारभावाची काय परिस्थिती आहे? गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे कांदा लागवड अतिशय कमी झाली होती या परिसरामध्ये, त्यामुळे दरवर्षी एवढा कांदा बाजारात आला नव्हता। आणि जो काही कांदा शेतकऱ्यांनी साठवला होता त्याच्यामध्ये लोकांना अपेक्षा होती की आता 70 ते 80 रुपये किलो कांदा विकला जाईल। परंतु मध्यंतरी ज्या वेळेला बातम्या आल्या की अफगाणिस्तानमधून कांदा आयात होतोय आणि नाफेडने केलेला मोठ्या प्रमाणाचा स्टॉक सुद्धा बाजारात येणार आहे, त्यावेळेला एक 3 आठवडे हा भाव 30 पासून 35 रुपये किलो पर्यंत उतरला होता, गडगडला होता। पण ज्या वेळेला कळालं की तो कांदा फार मोठ्या प्रमाणात आलेला नसून तो फक्त नॉर्थ इंडियामध्ये दिल्लीपर्यंत पोहोचतोय आणि नाफेडचा कांदा स्टॉकमध्ये खराब अतिशय असल्यामुळं त्याचा किरकोळ विक्रेत्यांनी फारसा काही त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळं हा जो कांदा आहे पुन्हा 50 रुपये किलो झालेला आहे। परंतु लोकांची जी अपेक्षा आहे तिथपर्यंत कांदा काही जाताना दिसत नाही।
नक्कीच कांद्याचे बाजारभाव पुन्हा चढलेले आहेत, मात्र लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे बाजारभाव मिळताना आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही. हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे. उद्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. तर पत्रकच महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघांना जारी केलेलं आहे. राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता काढता पाय घेतला. त्यामुळे मंत्री सत्तार तसंच शासनाच्या निषेधार्थ राज्यभरातील सर्व बाजार समिती सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती संघांना याबाबत पत्रक जारी केलंय. नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा बाजार समिती देखील बंद राहणार आहेत. अमळनेर तालुक्यातील जवखेडामध्ये सुमारे 150 शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय. अमळनेर तालुक्यात जून-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं. पंचनामे झाले, मात्र पंचनामे करताना खरे लाभार्थी शेतकरी वगळण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयामध्ये आंदोलन केलंय. तर वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळेल असं आश्वासन तहसीलदारांनी दिलंय.